नमस्कार. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं गेली 20 वर्षापासून पुणे जिल्हा आणि परिसरातील अति खोल भारी जमिनीमध्ये क्षारयुक्त जमिनींची सुधारणा, चोपन जमिनींची सुधारणा, समस्यायुक्त जमिनींच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये कार्य चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने नदी आणि कॅनॉल या मधल्या त्या भारी जमिनीमध्ये ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अशा जमिनींच्या मध्ये समस्यायुक्त जमिनी तयार होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललेलं आहे. या प्रकारामुळं प्रत्येक पिकाची उत्पादकता दिवसेंदिवस वाढण्याच्या ऐवजी ती कमी होत चालली आहे. शेतामधला भांडवली खर्च वाढत जातोय आणि बऱ्याचशा जमिनी या लागवडी योग्य राहिलेल्या नाहीत. ज्या उपजाऊ जमिनी होत्या, सुपीक जमिनी होत्या, त्यांची सुपीकता उत्पादकता कमी कमी होताना आपण पाहतोय आणि या जमिनी कालांतरानं क्षारयुक्त, क्षारपट, चोपन अशा होत चाललेल्या आहेत. आणि वेळीच त्याची उपाययोजना नाही केली तर वेळ गेल्यानंतर या जमिनी सुधारण्याची उपाययोजना करून सुद्धा आपल्याला खर्च करून या जमिनी पूर्वपदावर आणण्यासाठी कालावधी जाणारे, वेळ जाणार आणि त्यामुळं क्षारयुक्त जमीन सुधारणा त्या होऊ नयेत म्हणून उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण केल्या पाहिजे. आपण या संदर्भामध्ये पीपीटीच्या माध्यमातून आपण आता माहिती घेऊया. क्षारपट जमिनीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर मुळात ह्या जमिनी का आणि कशा तयार होतात. नेक्स्ट, याच्यामध्ये जे पाणी आपण शेतीसाठी, पिकांच्यासाठी वापरत असतो त्या पाण्याची गुणवत्ता ही जर आपण बघितली तर ही गुणवत्ता ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं अशा पद्धतीचं पाणी पिकाला देताना आपणाला परीक्षण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता हे पाणी जे आपण शेतीला देत असतो, विशेषतः विहिरी असतील, बोरवेल असतील किंवा साठलेल्या जे पाणी आपण देतो याच्यामध्ये बहुतांशी आपल्याला असं दिसतं की या पाण्याची गुणवत्ता ही खूप खराब आहे. आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीच्या ज्या जमिनी आहेत त्या भारतात 19व्या शतकामध्ये याच्या नोंदी घेतल्या गेल्या आणि हे करत असताना अशा सिंचनाखालच्या जमिनी खराब होण्याचं प्रमाण हे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भारी आणि काळ्या जमिनी आहेत. भारी जमिनींची आपण जर संरचना बघितली तर त्याच्यामध्ये सूक्ष्म कणांचं प्रमाण जास्त आहे, चिकन कणांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ह्या जमिनी या पाणी धरून ठेवतात आणि सोबत जर खारवट पाणी असेल, ज्या पाण्याची क्षारता जास्त असेल 1 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा, आणि ते जर पाणी आपण सतत देत बसलो पिकांना गरजेपेक्षा जास्त,
त्याचबरोबर कॅनॉल असतील, तलाव असतील, धरणातलं पाझरणारं पाणी असेल, तर सुद्धा या पद्धती जमिनी तयार होतात. जर पिकांची फेरपालट नाही केली, सेंद्रिय खतांचा वापर नाही केला, बाष्पीभवन जास्त आणि पाऊस कमी, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अशा जमिनी तयार होतात. ज्या जमिनींच्या मध्ये नैसर्गिक निचरा पद्धती योग्य होत नाही, अशा जमिनींच्या मध्ये या क्षारांचं प्रमाण वाढत जातं आणि मग सुपीक जमिनी या नापीक होताना दिसून येतात. भारतामध्ये जवळपास 11.53 दशलक्ष हेक्टर आणि महाराष्ट्रात 10 लाख हेक्टर क्षेत्र हे पाणी आणि क्षार साठल्यामुळे खराब झालेले आहे. त्यापैकी जवळपास 80% क्षेत्र हे मध्यम काळ्या आणि भारी काळ्या जमिनीमध्ये आहे. आणि या सगळ्या जमिनी जर आपण बघितल्या तर ह्या नदी आणि कॅनॉल या दोन्ही भागातले आपल्याला पाहायला मिळतात. आपण पडद्यावर ज्या जमिनींचं चित्र पाहतोय हे जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की पृष्ठभागावर जमिनींच्या मिठासारखा पांढरा क्षारांचा थर दिसतोय. आपण जेवणामध्ये जे मीठ खातो ते आणि ह्याच्यात काय फरक आहे? सोडियम आणि क्लोराईड यांचा संयोग होऊन मीठ तयार होतं, सोडियम क्लोराईड. पाण्यामध्ये या क्षारांचं असणारं प्रमाण हे 1 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा जास्त झालं आणि भारी जमिनीमध्ये आपण ते सतत देत बसलो, निचरा नसला आणि पाण्याचं बाष्पीभवन झालं तर अशा पद्धतीचे क्षार हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये विशेषतः पृष्ठभागावर आल्याचं पाहायला मिळतं. हे आता आपण या चित्रात बघत आहोत. यामध्ये या जमिनी खराब का बनतात? आपण जर बघितलं तर मूळतः काळ्या आणि खोल जमिनी त्या पटकन खराब होतात. याचं मुख्य कारण क्षारांची साठवण या जमिनीमध्ये होते आणि या जमिनी सतत पाणथळ झाल्या तरी अशा जमिनी आपल्या तयार होतात. म्हणजे सतत पाणी देऊन हे पाणी जमिनीच्या थरात राहत. याच्या पुढचा जर भाग आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की या जमिनी काही भारी जमिनींच्या जे क्षेत्र आहे जिथं पाणी साठून राहतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता अशा जमिनींच्या मध्ये क्षार का वाढतात? तर पहिली गोष्ट, जे आपण पिकासाठी पाणी देतोय त्यात मूळतः त्या क्षारांचं प्रमाण जास्त असतं. आपण जर ते पाणी पिलं तर आपल्या लक्षात येतं की ते खारट आहे आणि ते एवढं अपायकारक असतं की हे पाणी पिकाला दिल्यानंतर पीक अन्नद्रव्य जमिनीमधलं जे काय अन्नद्रव्य पिकाला लागतात ती शोषून घेता येत नाही. ज्या ठिकाणी जास्त पाणी आपण देतो, जसं की ऊसासारख्या पिकाचा विचार केला तर खूप वेळा अमर्यादित पाणी दिलं जातं, आवश्यकतेपेक्षा जास्त दिलं जातं, पाठ पद्धतीनं दिलं जातं आणि मग अशा जमिनींच्या मध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं. बऱ्याच ठिकाणी खडकांची झीज आणि नद्यांच्या पाण्यातून क्षारांची वहन होतं आणि जिथं सकल भाग आहे तिथं हे क्षारयुक्त जमिनी तयार होतात. जिथं नैसर्गिक उताराचा अभाव आहे, जिथं निचरा होत नाही, त्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण वाढतं. ज्या ठिकाणी आपण यांत्रिकीकरण करून सपाटीकरण केलेलं आहे, परंतु तिथं जे नैसर्गिक चर होते म्हणजे ओघळ असतील, ओढ्या असतील, ते आपण बंद केले, तिथेही अशा जमिनी तयार होतात. आणि काही ठिकाणी रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यामुळे सुद्धा अशा जमिनी आपल्याला क्षारयुक्त झालेला पाहायला मिळतात. पुढचा भाग जो आहे
याच्यामध्ये आपण बघाल की अशा पाणथळ जमिनी होण्यापाठीमागचं कारण हे आपल्याला या स्लाइड मधून दिसेल. जमिनीमध्ये जे सोडलेलं पाणी असतं, जे साठलेलं पाणी ते बाहेर जमिनीमधून निचरा होऊन जाणारं पाणी किंवा पिकाला पाण्याची गरज याच्यापेक्षा जास्त ज्यावेळेस पाणी जमिनीमध्ये असतं त्यावेळी असे जमिनी पाणथळ होतात. त्यामुळं पिकाच्या मुळाच्या कक्षेत ही पाण्याची पातळी वाढते आणि मग आपण म्हणतो की या जमिनी पाणथळ झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं जर आपण पाणी देणार असू कुठल्या पिकाला तर आपल्या जमिनी ह्या कालांतरानं क्षारयुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता जमिनी पाणथळ होण्याची जे नैसर्गिक कारणे आहेत त्याच्यापैकी जमिनीच्या खालीचा जो काय भूभाग आहे तो कठीण थर असेल, वारंवार खूप दिवस पाऊस पडला, नदीचं, ओढ्याचं किंवा वाहून येणारं वरच्या क्षेत्रातील पाणी, त्यानंतर उंच भागातून सखल भागाकडे पाण्याची जी वाहतूक होते, वहन होतं त्याच्यामुळं आणि मग ते खालच्या थरात, सखल भागात, खोलगट भागात हे पाणी जमिनीवर साठून राहतं. जिथं आपण ड्रॉट प्रोन एरिया म्हणतो, म्हणजे जिथं उष्ण आणि कोरडं हवामान आहे, पाऊस कमी आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपण जमिनीच्या पृष्ठभागावर क्षार जमिनीत खाली वाहून न गेल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपण हे क्षार वर पाहायला आपल्याला मिळतात. पृष्ठभागावर आपल्याला अशा पद्धतीचे क्षार पाहायला मिळतात. आता कधी कधी असं होतं की कृत्रिम निचरा न झाल्यामुळे सुद्धा आपण बघतो की अशा जमिनी तयार झालेल्या पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा जमीन कुठल्या पद्धतीचे आणि पाणी कसं द्यावं याचा विचार केलेला नसतो. त्यामुळं जर कॅनल इरिगेशन असेल, कॅनलच्या पद्धतीनं येणारं पाणी ऊसासाठी देत असू आणि ते जर 20 दिवसांनी 1 महिन्याने येणार असेल तर शेतकरी बांधव एकदम पाणी जमिनीमध्ये भरून घेतात. त्यामुळं पण असं होतं. बऱ्याच वेळा बांधबंदिस्ती करत असताना मोठ्या प्रमाणात बांधबंदिस्ती केल्यावर सुद्धा कडेनं पाणी मोठ्या प्रमाणात साठतं. जे नैसर्गिक चर होते त्याचं आपण सपाटीकरण करतो. जे नाले आहेत, ओघळ होते, चर होते, त्याची व्यवस्थित देखरेख नाही, स्वच्छता न केल्यामुळे सुद्धा असं होतं. आणि जिथं जिथं सिंचन भागामध्ये पाण्याची पाटाची गळती होते, मग ते तलाव असतील, साठवण बंधारे असतील, कॅनॉल असतील, त्या भागातून जे पाण्याचं वहन होतं झिरपण्यामुळं, त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीच्या जमिनी तयार होतात. आता आपण बघाल की अशा पद्धतीच्या जमिनी तयार झाल्यामुळं पिकाची मूळ उत्पादकता ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये आपण बघू शकतो की पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याचं जे हानी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आता आपण थोडंसं क्षारयुक्त जमिनी, चोपन जमिनी आणि क्षारयुक्त चोपन जमिनींचा शास्त्रीय दृष्ट्या थोडीशी माहिती घेऊया. नक्की काय असतात गुणधर्म? आता बघा की क्षारयुक्त जमिनी म्हटलं की त्याचा जो सामू आहे, त्याचा जो पीएच आहे हा 8.5 पेक्षा कमी असतो. पण चोपन जमीन म्हटलं तर त्याचा पीएच हा 8.5 पेक्षा जास्त असतो. म्हणजे 7.5 पेक्षा ज्यावेळेस पीएच सामू हा वाढायला म्हणजे वाढत जातो त्यावेळेस ही जमीन चोपन होण्याच्या मार्गावर असते. आता विद्राव्य क्षार ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, की जमिनीमध्ये 4 डेसिसायमंड प्रति मीटर पेक्षा जास्त गेली की ती जमीन आपण काय म्हणतो की क्षारयुक्त झाली, अतिक्षारयुक्त झाली. चोपन जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त नसतं परंतु सामू जास्त असतो. विनिमययुक्त जो सोडियम आहे तो
क्षारयुक्त जमिनीमध्ये 15 पेक्षा कमी असतो, तर चोपन जमिनीमध्ये तो जास्त असतो. आता नक्की या जमिनी दिसताना कशा दिसतात? उन्हाळ्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा रंग आपल्याला पाहायला मिळतो. तर चोपन जमिनीमध्ये थोडस काळपट राखेसारखा क्षारांचा थर आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये पिकांची समाधानकारक वाढ आपल्याला कधी मिळत नाही. उत्पादनाचा तर पुढचा विषय. ज्यावेळेस दोन्ही प्रकारच्या जमिनी तयार होतात, त्यामध्ये मात्र आपण बघतो की सामू वाढलेला आहे, क्षारता वाढली आहे, विनियुक्त सोडियमचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि पूर्णपणे पिकाची वाढ या क्षारयुक्त चोपन जमिनीमध्ये आपल्याला खुंटलेली पाहायला मिळते. तर हे थोडस शास्त्रीय अवलोकन आपण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की सगळं जे काय होत आहे हे एक म्हणजे व्यवस्थापनाचा एक भाग आहे आणि दुसरं विषय हा व्यवस्थापनामधील पाण्याची गुणवत्ता आणि ते देण्यात येणारे पाणी याच्याशी निगडीत आहे. आता पाणथळ आणि क्षारयुक्त चोपन जमिनीमध्ये पिकांची वाढ का होत नाही? पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की पाणथळ जमिनी असतील, क्षारयुक्त जमिनी असतील तर मूळ पिकाचं नैसर्गिकरित्या जमिनीमधून अन्न शोषून घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सहजासहजी या पिकाला करता येत नाही आणि त्यामुळं अन्नद्रव्य शोषली न गेल्यामुळं आपण बघतो की पानाच्या कडा करपलेल्या आहेत, टोकं करपलेली आहेत, शेंडे करपलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे नैसर्गिकरित्या जी वाढ आहे ती खुंटलेली आहे. अशा जमिनींच्या मध्ये बऱ्याच वेळा पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर हवा खेळती राहत नाही, पिकांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि उपयुक्त जीवनांची वाढ कमी होते. विद्राव्य क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळं पिकं पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात आणि सोडियम आणि क्लोराईड या क्षारांचा वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. विद्राव्य क्षारांचं प्रमाण वाढतं आणि मातीच्या कणावरील सोडियमचं प्रमाण वाढल्यामुळं जमिनीची घडण बिघडते, माती ओली झाली की ती चिकट बनते आणि उन्हाळ्यामध्ये कोरडी झाली की कठीण आणि टणक बनते. जमिनी घट्ट होतात आणि पूर्णपणे पाण्याचा निचरा होत नाही आणि मग पाणी साठायला सुरुवात होते. आता या जमिनी सुधारण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचा जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट, कोणतीही जमीन म्हटली की ती सजीव असते. म्हणजे माती आहे परंतु त्याच्यावर जर आवश्यक असणारे जीवजंतू नसतील, ज्याला आपण जीवाणू किंवा बुरशी म्हणतो, बॅक्टेरिया किंवा फंगस म्हणतो, हे त्या जमिनीमध्ये नसतील तर ती जमीन मृत आहे. आणि त्यामुळं प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी त्या जमिनीमध्ये एक वातावरण असलं पाहिजे. त्या जमिनीमध्ये पोषक जीवाणूंची वाढ होण्यासाठी जमिनीच्या कणांची संरचना व्यवस्थित असली पाहिजे. जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढण्यासाठी ती मुळं खोलवर गेली पाहिजेत, तरच पिकाची जोमदार वाढ होईल. जमिनीचा पोत चांगला असणं गरजेचं आहे. पोत याचा अर्थ योग्य प्रमाणामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, पाणी सुद्धा धरून ठेवण्याची त्या जमिनीची क्षमता योग्य असली पाहिजे. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होण्याची क्षमताही चांगली असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये परिणाम होतो. योग्य मशागत करून या जमिनी आपल्याला सुयोग्य स्थितीत आणता येतात, परंतु जमिनीचं तापमान योग्य राखलं गेलं पाहिजे. आणि मग जर निचरा पद्धती आपण जर केली तर या निचरा पद्धतीमुळं आता जे काय गोष्टी आपण बघितल्या की पिकाची वाढ होण्यासाठी वातावरण चांगलं असलं पाहिजे, पिकांची मुळं खोलवर गेली पाहिजेत, जमिनीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे, ऑक्सिजनचं प्रमाण जमिनीमध्ये म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, मशागत करण्यासाठी ती जमीन सोयीस्कर असली पाहिजे, जमिनीमध्ये पिकासाठी योग्य तापमान राखलं गेलं पाहिजे.
या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत या निचरा सुधारल्यामुळं घडून येतात. जमिनीला वापसा, याला फील्ड कॅपॅसिटी आपण म्हणतो, हा व्यवस्थित येतो, लवकर येतो आणि जमिनीमध्ये कुठलंही बी लावलं, झाड लावलं तर मुळांची वाढ होते. त्यामुळं अशा जमिनींच्या मध्ये पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे ती म्हणजे निचरा हा योग्य राहायला पाहिजे, निचरा सुधारला पाहिजे. आता याच्यामध्ये ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. क्षारयुक्त पाणथळ जमिनी सुधारवण्यासाठी 3 पद्धती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण बघतो की जे पूर्वी आपले शेतकरी बांधव करायचे की उघडा चर पद्धती, म्हणजे डोळ्याने जो चर आपल्याला दिसत होता 2 शेतांच्या मध्ये किंवा काही शेतांच्या बाजूनी आपण चर बघायचो, परंतु तो आपण बऱ्याच ठिकाणी आज असं बघतो की ती जमीन जी आहे चर बुजवले गेलेले आहेत आणि सपाट जमीन आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. ती पद्धत होती, परंतु त्या पद्धतीमध्ये गवत वाढणं, ते दोन्ही बाजूनं माती चरामध्ये पडणं या आणि मशागतीसाठी ही पद्धत थोडी अवघड होती. दुसरी जी पद्धत आहे ती भूमिगत निचरा पद्धती. त्याला आपण सबसर्फेस ड्रेनेज सिस्टीम असं म्हणतो. यामध्ये साधारणतः जमिनीच्या पृष्ठभागाखाली 1 ते 1.5 मीटर खोलीवर सच्छिद्र पीव्हीसी पाईप टाकली जाते निचऱ्यासाठी. त्या पाईपच्या भोवती आपण बघितलं तर सिंथेटिक फिल्टर असतो की जो 4.5 ते 10 सेंटीमीटर जाडीचा सिंथेटिक कव्हर असतो आणि त्यामुळं या सिंथेटिक कव्हर मधून आवरणातून मातीचे लहान जे कण आहेत ते जात नाहीत, मुळं आतमध्ये जात नाहीत पिकांची. त्याच्या भोवती आपण चाळ जर टाकला वाळूचा तर या पद्धतीनं आपण पाण्याचा खूप चांगला निचरा करून घेऊ शकतो. या पद्धतीमध्ये साधारणपणे मुख्य नळी, त्याच्यानंतर इथं जे आपण बघतात ही मुख्य नळी आणि या जे इथं यंत्राच्या सहाय्याने जो चर काढलेला आहे, साधारणपणे या चराची खोली आपण बघितली तर मशागतीच्या पद्धतीमध्ये अडचणी न येता त्याच्या खाली ही पाईप टाकली जाते आणि मुख्य नळीला उपनळ्यांनी जोडलं जातं आणि जी मुख्य नळी आहे ती नळीचं टोक साधारणतः 1.5 फूट उंचीवर नैसर्गिक उगमस्थान जे आहेत म्हणजे ओढा, ओघळ, नदी याच्या बाजूला थोडस वर आपण याचं जे आउटलेट ज्याला म्हणतो हे आपण काढलं पाहिजे, जेणेकरून शेतात साठलेलं पाणी हे बाहेर काढता येईल. त्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत, म्हणजे भूमिगत निचरा पद्धतीमध्ये 3 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 3 पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. तर एक म्हणजे रॅन्डम निचरा पद्धत आहे, म्हणजे जमिनीमध्ये उंच सकलपणा असेल तर जिथं खोली आहे तिथंच ती पद्धत टाकायची, म्हणजे पाईप टाकायचा आणि तो मुख्य पाईपला जोडायचा. समांतर निचरा पद्धत जर आपण बघितलं जिथं लेवल लँड आहे, एकसारखी जमीन आहे, म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग हा एकसारखा आहे, अशा ठिकाणी समांतर निचरा पद्धती आपण बघू शकतो. समांतर निचरा पद्धती ज्या जमिनी सपाट आणि नियमित आकाराच्या असतात अशा जमिनीत उपनळ्या एकमेकांना समांतर टाकल्या जातात आणि कलेक्टर ड्रेन जे आहे म्हणजे उपमुख्य नळी त्या काटकोनात जोडल्या जातात. अशा पद्धतीत उपनळ्या उताराला आडव्या तर उपमुख्य नळ्या उताराच्या दिशेने बसवायला लागतात आणि त्यामुळं उतारावरील पाणी पाझरून उपनळीत मिळतं आणि उपनळीतील पाणी उपमुख्य नळीत जाऊन शेवटी पाईपद्वारे ते ओढ्यात किंवा संप वेलमध्ये आपल्याला काढावं लागतं. या चित्रात आपण बघतोय की इथं असं थोडंसं पाणी साठवण्यासाठी जागा केलेली आहे
कधी कधी हे कॉन्क्रिटीकरण करून टाकी केली जाते आणि मग तिथून आपल्याला जर नैसर्गिक स्तोत्र जवळ नसतील, ओढा वगैरे, तर बाहेर उपसून टाकावं लागतं. आता हेरिंग बोन पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला या पाईप टाकता येतात. ही पद्धत मध्यम किंवा जास्त उताराचा, साधारणतः व्ही किंवा यू आकाराच्या जमिनीत उपनळी एकमेकीस समांतर परंतु उपमुख्य नळी एका बाजूने किंवा दोन्ही बाजूनं 45 अंशानं जोडल्या जातात. तर या काही पद्धती आहेत ज्या भूमिगत निचरा पद्धतीनं आपण जमिनी निचरा पद्धती वाढवू शकतो. याच्यामध्ये पाईपचा व्यास आणि त्याच्यासाठी थोडासा उतार आपल्याला द्यावा लागतो. 80 मिलीमीटर पाईपचा व्यास असेल तर 0.10 एवढा आपल्याला उतार द्यावा लागतो पर्सेंट मध्ये. याच्यामध्ये आपण दुसरी एक जर पद्धती आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मोल ड्रेनेज, म्हणजे सबसर्फेस ड्रेनेज मध्ये साधारणपणे एकरी 35-40 हजारापर्यंत खर्च येतो पाईपचा असेल या गोष्टींचा. परंतु आपण त्याच्यापेक्षा कमी खर्चातली जर पद्धत आपण बघितली तर ती मोल नांगराची पद्धत आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जर याच्यामध्ये पाहिलं असेल की मोल नांगर म्हणजे एक लोखंडी नांगर असतो. या नांगराला इथं आपण बघू शकता की हा जो नांगर आहे हा 50 HP च्या पुढच्या ट्रॅक्टरनं आपण हा चालू शकतो. हे जे पाता आहे ते साधारणतः 2.5 ते 3 फूट आपल्याला जमिनीत खोल नेता येतं. ही पद्धत कमी खर्चाची आहे आणि या पद्धतीचा जर आपण विचार केला तर साधारणतः सच्छिद्र पाईप पद्धतीमध्ये येणाऱ्या खर्चाच्या खूप कमी खर्च या पद्धतीमध्ये येतो आणि त्यामुळं जमिनीपासून 40 ते 75 सेंटीमीटर खोलीवर पाईप सारखं पोकळ आडवं छिद्र यानं पाडलं जातं जमिनीमध्ये. याला मोल म्हणतात. हे मोल जमिनीच्या उताराला समांतर आपल्याला काढायला लागतात. जमिनीत हे मोल म्हणजे छिद्र पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोल पर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटनं, इथं आपण बघू शकता की पातळ प्लेटनं हा भाग कापला जातो. त्यामुळे एक फट तयार होते. साधारणतः मोल नांगर चालवल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी मशागत आपण जमिनीच्या वरची करू शकतो, जेणेकरून मोल म्हणजे ते छिद्र वाळण्यास अवधी मिळेल आणि ते टणक बनेल. पिकाला आपण पाणी दिलं किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे मोल नांगराच्या जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होतं आणि जमिनीमध्ये मुरलेलं जास्तीचं जे पाणी आहे ते सुद्धा मोलमध्ये जमा होऊन जमिनीच्या उताराच्या दिशेनं जमिनीबाहेर काढलं जातं. अशा पद्धतीनं जमिनीतील पाण्याचा निचरा होतो. या पद्धतीत साध्या नांगरटापेक्षा मोल नांगर ट्रॅक्टरला जोडून वापरावा लागतो. प्रत्येक 4 मीटर अंतरावर हे नांगर वापरायचं असल्यामुळं नांगरटीपेक्षा सुद्धा या पद्धतीमध्ये कमी खर्च येतो. ज्या शेतकरी बंधूंना भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धती वापरणे इतकी आर्थिक परिस्थिती नसेल, अशा शेतकरी बांधवांनी या कमी खर्चिक मोल निचरा पद्धतीचा वापर करून शारपट चोपण जमिनी पिकाचं उत्पादन आपल्याला वाढवता येतं. आता यामध्ये महत्वाची जी बाब आहे की ही कमी खर्चिक पद्धत आहे मोल नांगरापेक्षा, सबसर्फेस पेक्षा, परंतु त्याच्यामध्ये काय आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. या पद्धतीमध्ये अशा पद्धतीचे मोल नांगर कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. याच्यामध्ये महत्वाची जी बाब लक्षात घ्यायची ती म्हणजे आपल्या जमिनीमध्ये चिकन प्रमाणचं, मातीचं चिकन
कणांचं प्रमाण हे 35% जास्त असेल तिथं आपल्याला ही पद्धत वापरावी लागते. जमीन नैसर्गिक उताराची असली पाहिजे. मोल करताना खोली त्या नांगराची आपण 40 ते 75 सेंटीमीटर खोलीवर हा नांगर चालू शकतो. जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण साधारणतः 20 ते 25% असायला पाहिजे. कारण आपण हा नांगर 75 सेंटीमीटर खोलीपर्यंत चालवत असतो. जमीन अति कोरडी असेल, माती अति कोरडी असेल तरी सुद्धा मोलच्या कडा कोसळतात आणि ओलावा जरी जास्त असेल अगदी तरी सुद्धा ट्रॅक्टर जमिनीमध्ये रुतू शकतो. त्यामुळं जमीन साधारणतः 20 ते 25% त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे. मोलमधून निचरा होणारे जे पाणी आहे शेताबाहेर काढण्यासाठी ते शेताजवळ जवळपास 75 ते 90 सेंटीमीटर खोलीचा उघडा चर असला पाहिजे. हे जे आपण बाहेर काढू सगळं पाणी ते 3 फूट खोलीमधून बाहेर गेलं पाहिजे. याचाच अर्थ जमिनीला थोडा उतार असला पाहिजे आणि जमिनीच्या बाहेर हे पाणी जाण्यासाठी नैसर्गिक स्रोत असले पाहिजेत, जसं ओढा असेल, ओघळ असेल. हा नांगर चालवत असताना 2 मोल मध्ये साधारणतः 4 मीटरचं अंतर आपल्याला आपण ठेवू शकतो. मोलची खोली 40 सेंटीमीटर पासून 75 सेंटीमीटर आपण ठेवू शकतो. मोलची लांबी म्हणजे हे आपण जो मारणार आहे नांगर तो साधारणपणे 20 ते 100 मीटर पर्यंत आपण घेऊ शकतो. आणि मोल करत असताना जो ट्रॅक्टर आपण चालू तो 1 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी त्याचं स्पीड, त्याचा वेग असला पाहिजे. मोल निचरा पद्धती करण्यासाठी साधारणपणे एकरी 1,500 ते 2,000 रुपये खर्च फक्त येतो. साधारणतः मोल निचरा पद्धती योग्य पद्धतीने केल्यास 3 ते 5 वर्ष हे आपल्याला पद्धती उपयोगात येऊ शकते. आणि त्यामुळं भूमिगत निचरा पद्धतीमध्ये आणि मोल नांगराच्या पद्धतीनं आपण या क्षारयुक्त जास्त पाणी साठून राहणाऱ्या जमिनी उपजाऊ करू शकतो. याचे अनेक प्रयोग कसबे डिग्रज या ठिकाणी घेतलेले आहेत. भोपाळ येथे CIAE ही जी संस्था आहे त्या ठिकाणी याचं संशोधन झालेलं आहे आणि त्याचे निष्कर्ष कृषी विज्ञान केंद्रांनी बारामतीच्या इंदापूर आणि दौंड काही परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा पाहिलेले घेतलेले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोग क्षेत्रावर सुद्धा याचा आपण वापर करीत असतो आणि त्याचे चांगले निष्कर्ष यामधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्यामुळं व्यवस्थापनाच्या पद्धतीचा अवलंब करून आपण अशा झालेल्या जमिनी परत पूर्वपदावर आणू शकतो. पहिली गोष्ट आपण व्यवस्थापनामध्ये जमिनीचं सपाटीकरण योग्य पद्धतीने करणं, जमिनीला योग्य पद्धतीनं उतार करणं, जे पीक आपण घेणार आहोत त्या पिकाच्या अन्नद्रव्याची गरज काय त्या पद्धतीनं मातीचं परीक्षण करून रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या गेल्या पाहिजेत. योग्य पद्धतीनं मशागत करत असताना जमिनीची जडणघडण आपण सुधारवली पाहिजे. पाणी नियोजन व्यवस्थित करत असताना ठिबक सिंचनाचा वापर किंवा पाठ पद्धतीनं पिकाच्या गरजेप्रमाणे वापर, चांगल्या गुणवत्तेचं पाणी, काही पिकांना आच्छादनाचा वापर, आच्छादन नैसर्गिक आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादन याचाही आपण वापर करू शकतो. आणि रासायनिक खतांच्या मात्रेच्या सोबत आपण त्या जमिनीला सेंद्रिय खतं आणि जैविक खतं यांचा पुरवठा आपण केला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अवलंब करून आपण क्षारयुक्त पाणथळ जमिनी, चोपण जमिनी या पूर्वपदावर आणू शकतो आणि अपेक्षित उत्पादन आपण घेऊ शकतो.
आपले जर काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट्स मध्ये जरूर विचारू शकता. यामध्ये अशा पद्धतीचे काही प्रयोग शेतकरी बंधूंनी जे केलेले आहेत. सांगवीमध्ये नाथसन सीड्स तिथं उत्पादक कंपनी आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं 500 एकरावर हा प्रयोग केलेला आहे. साखर कारखाना, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा अशा पद्धतीनं इथं आपल्याला हा प्रयोग भूमिगत निचरा पद्धतीचा पाहायला मिळेल. मोल नांगराचा उपयोग करून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये निचरा सुधारवलेला आहे. अगदी करमाळा, माळशिरस, इंदापूर, दौंड, बारामती या परिसरामध्ये या शेतकऱ्यांनी या जमिनी आपल्या सुधारवलेल्या आहेत. तर मी असं आवाहन करतो की योग्य वेळी, आता तो महत्वाचा वेळ आहे, या जमिनी सुधारवण्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे आणि नापीक होणाऱ्या जमिनी, कमी उत्पादन देणाऱ्या जमिनी परत पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. मार्गदर्शनासाठी आपले जर काय प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. याच्यामध्ये क्षारपट जमिनी आणखीन पूर्वपदावर आणण्यासाठी, उत्पादनक्षम करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडं शारदा कार्बन प्लस नावाचं जे मिश्रण आहे, जे जैविक आणि सेंद्रिय मिश्रण आहे, त्याचा आपण वापर करू शकता. याच्यामध्ये 13 प्रकारच्या उपयुक्त बुरशीचं कॉन्सोर्शियम त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आपण ते अशा जमिनींना तर ते वापरू शकता. शिवाय या जमिनींमध्ये जी काही पिकं घेणार आहे त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा आपण हे शारदा कार्बन प्लस हे द्रावण वापरू शकतो. हे ड्रिपनं, ठिबक सिंचनातून देता येतं, कारण त्याचा पीएच हा ऍसिडिक आहे. ज्या जमिनी कडक झालेल्या आहेत त्या मऊ करण्यासाठी सुद्धा हे द्रावण उपयुक्त आहे. त्यामुळं एकरी 10 लिटर पासून 40 लिटर पर्यंत आपण हे द्रावण पाठ पद्धतीनं ठिबक सिंचनातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून हे आपण सोडू शकतो, ज्याच्यामुळं कडक झालेल्या जमिनी ह्या मऊ होतील आणि जमिनीमध्ये प्राथमिक निचरा होईल. गजानन मोहकर यांनी प्रश्न विचारलाय की जमीन कडक होत आहे, उपाय सांगा. तर अशा जमिनीच्या मध्ये आता ज्या काही निचऱ्याच्या पद्धती मी सांगितल्या, त्या निचऱ्याच्या पद्धती बरोबरच काही भूसुधारक आपल्याला वापरलं पाहिजे. जास्त क्षारयुक्त आणि चोपण जमिनी असतील तर हिरवळीची पिकं घेताना त्यांची वाढ समाधानकारक होत नाही. परंतु तरी सुद्धा आपण ह्या पिकं चांगल्या पद्धतीने येण्यासाठी सुरुवातीला काही प्रमाणात का होईना या पिकांना आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया दिला पाहिजे. हिरवळीचं पिकं घेऊन गाडली पाहिजेत. आता आपण बघतो की ऊस तुटून गेला की शेतामध्ये पास्टाचे गट्टे तयार करणाऱ्या मशीन आहेत. या पद्धतीचे गट्टे शेतात आणून जे आपण प्रेसमेड केक म्हणतो, त्याला आपण मळी खत म्हणतो, ते ऊसाचं पाचट हे मिश्रण म्हणजे अशा पद्धतीचं आपण जमिनीमध्ये टाकलं पाहिजे, जेणेकरून हे पाचट हळूहळू कुजेल, सूक्ष्मजीव जंतूंची त्याच्यामध्ये वाढण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि काही प्रमाणामध्ये हे जमिनीमध्ये
पिकासाठीचं वातावरण निर्मिती होईल. आता भूसुधारकामध्ये काही ठिकाणी शेतकरी विचारतात की जिप्सम टाकायचं का? आपण जिप्सम पूर्वी उपलब्ध होत होता, तो आपण टाकायची शिफारस करत होतो. परंतु ज्या जमिनींच्या मध्ये मुक्त चुना, फ्री कॅल्शियम हा 15% जास्त असेल, त्या ठिकाणी जिप्सम न वापरता तिथं आपण कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कारखान्यातली मळी 5 टनापर्यंत एकरी, त्याचबरोबर पोल्ट्री खत असेल, कोड्याच्या लिदीचं खत असेल, अशा पद्धतीची सेंद्रिय स्वरूपातली खतं त्याच्यामध्ये वनस्पतीजन्य काही तांत्रिक अडचणीमुळं कनेक्टिव्हिटी बंद झाली होती. शेतकरी बंधूंचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जमीन कडक होत आहे, उपाय सांगा. याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या गोष्टी ज्या मी सांगितल्या की जमिनीमध्ये निचरा करायला सांगणं, निचरा करताना साधी पद्धत मोल नांगराची, सबसर्फेस ड्रेनेज सिस्टीम किंवा ओपन उघडे चर प्रणाली, याचबरोबर या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करणं, त्याच्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचं जे काही जैविक औषध आहेत त्याचा वापर आपण करू शकता, कार्बन प्लस सारख्या. अभिजित यादव सरांचा प्रश्न असा आहे की अशा जमिनींच्या मध्ये ऊसाचं पिकाचं व्यवस्थापन कसं करावं? खरं तर अशा जमिनी म्हणण्यापेक्षा या जमिनीचं एकदा आपण मातीचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. जमिनी कडक असतील, जमिनी क्षारयुक्त असतील, जमिनी चोपन असतील, त्या जमिनीची व्याख्या ही जमिनीची नावं झाली, परंतु ती जमीन किती क्षारयुक्त आहे, म्हणजे किती क्षारता त्याच्यामध्ये आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. कारण 1 डेसिसायमन असेल तर आपण अशा जमिनीमध्ये कांद्यासारखं, वांग्यासारखं किंवा मकेसारखं पीक घेऊ शकतो. पण जास्त क्षारता असेल तर आपल्याला काही गवतवर्गीय पिकं त्याच्यामध्ये घ्यावे लागतात. त्यामुळे सुरुवातीला या जमिनीचं मातीचं परीक्षण करून घ्या. जमिनीची त्याच्यामध्ये असणार वेगवेगळ्या पॅरामीटर्स काय आहेत ह्यानुसार आपल्याला या जमिनीमध्ये व्यवस्थापन करता येईल. आपला प्रश्न असा आहे की ऊस पिकाचं व्यवस्थापन कसं करावं? साधारणतः अशा प्रकारच्या जमिनीमध्ये खूपच सामू वाढलाय, खूप क्षारता आहे, तर आपल्याला खर्च जास्त आहे. परंतु आपल्याला पीकच घ्यायचं असेल तर निचरापणाने सुधारावं लागेल. दुसरी गोष्ट, आपण ऊस रोपांचा लागवडीसाठी वापर केला पाहिजे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आम्लयुक्त खतं जी आहेत, ऍसिडिक आपण सोलेबल फर्टिलायझर ही देऊ शकतो, म्हणजे युरिया देऊ शकतो, फॉस्फरिक ऍसिड देऊ शकतो. त्याच्यानंतर सल्फेट ऑफ पोटॅश आपण दिले पाहिजे म्युरेट ऑफ पोटॅशच्या ऐवजी. काही खतं ही आपण फवारणीद्वारे दिली पाहिजेत, जसे की गव्हर्नमेंटचं ग्रेड नंबर 2 हे जे सूक्ष्म अन्न घटक युक्त जे खत आहे ते फवारणीतून आपल्याला द्यावं लागेल. 19-19-19 सारखी खतं, विद्राव्य खतं ही फवारणीतून द्यावी लागतील. आणि अशा जमिनींच्या मध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर आपल्याला करावा लागेल. विक्रम पाटलांचा प्रश्न असा आहे की त्यांची जमीन आता नवीन वहिवाटीखाली घेतलीये, पण ती जमीन शारपड आहे. माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला की शारपड म्हणजे नक्की तिचं सामूहिक क्षारता ही किती आहे हे आपण बघून त्याच्यामध्ये काही हे उपाययोजनेचे आपण
उपाययोजना केल्या पाहिजेत. लगेच सब सरफेस ड्रेनेज पद्धतीकडे न जाता तुम्ही सबसॉयलरचा वापर करा, मूल नांगराचा वापर करा आणि सुरुवातीला काही अंशी तरी आपण जमिनीमधला निचरा वाढवा. जमिनीमधला निचरा वाढवत असताना दुसऱ्या बाजूनं आपण भूसुधारकांचा वापर करा. भूसुधारकामध्ये जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक अशा पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. पीक पद्धतीचा वापर आपण वेगळा केला पाहिजे. सर, सतीश कदम सरांचा प्रश्न आहे की आपण प्रति एकर कार्बन 10 लिटर पुरेसे आहे का? आपला पीक कुठला आहे ते महत्वाचं आहे. साधारणपणे ऊसासारख्या पिकाला 20 ते 25 लिटर कार्बन प्लस पुरेसा आहे. जर तुमचं टोमॅटो सारखं पीक आहे 5 महिन्याचं तर त्याच्यामध्ये 10 लिटर पुरेसा आहे. तुमच्याकडे जर भाजीपाला वर्गीय पीक असेल तर अगदी 5 ते 10 लिटर सुद्धा ते पुरेसं आहे. त्यामुळे पीक कोणतं आहे? ऊसासारख्या पिकाला आपल्याला 20-25 लिटर पर्यंत कार्बन प्लस वापरावं लागेल. विक्रम पाटलांचा दुसरा प्रश्न आहे की करडई आणि उडीद पीक घेऊ इच्छितो. क्षारयुक्त चोपण जमीन असेल तर करडईचं पीक काही प्रमाणात येईल, परंतु उडदासारखं पीक म्हणजे द्विदल वर्गीय पिकं कोणती, आपण चवळी बघा, उडीद बघा, ही या पिकांना जमिनी ह्या चांगल्या योग्य सुपीक लागतात. तर अशा पद्धतीचं तुम्ही उडदासारखं पीक न घेता अशा जमिनींच्या मध्ये तुम्ही सुरुवातीला कांद्यासारखं पीक घ्या किंवा भाजीपाला पिकामध्ये वांग्यासारखं पीक घेऊ शकता. याच्यामध्ये शुभम चांदगुडे सरांचा असा प्रश्न आहे की एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च कोणत्या गोष्टीला आपण विचारताय ते मला जरा समजलं तर बरं होईल. तोपर्यंत सतीश कदम सरांनी विचारलं की हळदीच्या पिकाला कार्बन प्लस किती सोडावं? साधारणपणे हळदीचं पीक 9 महिने जमिनीत राहतं. अगदी सुरुवातीपासून ज्यावेळेस कंद आपण लावतो अक्षय तृतीयेला किंवा त्याच्यानंतर, तेव्हापासून आपण अगदी हार्वेस्टिंग करायच्या अगोदर 1-1.5 महिन्यापर्यंत हे तुम्ही वापरू शकता. त्याचं प्रमाण साधारणतः 15 ते 25 लिटर पर्यंत राहील. शुभम सर, आपला प्रश्न मला थोडासा समजला तर बरं होईल. विक्रम कापसे सरांचा प्रश्न असा आहे की सल्फरयुक्त खतांचा वापर किती करायचा आणि केव्हा करायचा? आपण जर एक गोष्ट बघितली, माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की माझ्या पाठीमागे जो बोर्ड तुम्हाला दिसतोय तो कृषक ऍप नावाचं जे ऍप कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि रेन ट्री कॉम्प्युटिंग सिस्टीम यांनी एकत्रितरित्या तयार केलेले, महाराष्ट्र शासन कृषी विभागाने त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उपयोग करून घेत आहोत. या ऍपचा आपण वापर जर करून घेतला तर आपल्या लक्षात येईल की विक्रम सर, प्रत्येक पिकासाठी लागणाऱ्या खताच्या मात्रा ठिबक सिंचनामधून असतील किंवा सरळ खतामधून असतील, तर त्याचं पूर्ण व्यवस्थापन आपण त्या ऍपच्या म्हणजे रासायनिक खत मात्रा याच्यातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शिफारसीमध्येच सल्फर म्हणजे गंधक किती वापरला पाहिजे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ऊसासारख्या पिकाला आपण 10 किलो, 20 किलो, 25 किलो सल्फर वापरला पाहिजे. ते पण आपल्या जमिनीमध्ये जर 6 ppm पेक्षा कमी सल्फर असेल तर तो आपण आणखीन वाढवून दिला पाहिजे. आपण कृषिक ऍपचा वापर जरूर करा. स्क्रीनवर आपल्याला दिसेल की आपण प्ले स्टोअरला जाऊन हे कृषक ऍप डाउनलोड करू शकता आणि हे काय फ्री मध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या पिकाला किती खतमात्रा टाकायच्यात, त्या कधी टाकायच्यात, त्याचा प्रत्येक डोसचा खर्च किती आहे, एकत्रित किती खर्च आहे, हे सगळं आपल्याला समजेल. त्यामुळे आपण या गोष्टींचा जरूर वापर करा. कृषक ऍप हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी
तयार करण्यात आलेलं सगळ्या पिकांच्या साठीचं ऍप आहे. यासाठी चारही कृषी विद्यापीठाच्या तज्ञ जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांची मदत घेण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाचं जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून यांच्या गायडन्स खाली हे ऍप महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. माझी आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण या ऍपचा उपयोग करून घेतला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राकडून मी स्वतः डॉक्टर विवेक भोयटे, मृदा शास्त्रज्ञ, विषय विशेषज्ञ मृदाशास्त्र आणि रेन कॉम्प्युटिंगच्या तर्फे सौ तेजस्विनी उपाध्ये त्याचबरोबर रमेश सर यांनी हे ऍप तयार केलेले. आपण पीक आणि पिकांना आवश्यक खतांच्या मात्रा या ऍपच्या माध्यमातून आपण पाहू शकता आणि त्याचा वापर करून साधारणतः 15 ते 20% रासायनिक खतावरचा खर्च आपण कमी करून घेऊ शकता. मला असं वाटतं की आपले प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.